Cancer Healer Center, a new beginning. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार, 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि ओडिशामधील पर्यटकांवर हल्ला. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील दिलीप भिसले आणि अतुल मोने यांचा मृत्यू, तर पनवेलचे माणिक पाटील आणि एस भालचंद्रराव हे जखमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल. शहांनी अधिकाऱ्यांकडून हल्ल्याची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शहांसोबत फोनवरून संवाद. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार, शहांचा इशारा. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. हल्ल्यामागील लोकांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचाही इशारा. दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देणार. पहलगाममधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात. नाव विचारून मारणं चुकीचं, फडणवीसांची प्रतिक्रिया. पहलगाममधील हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. मुंबई पोलिसांना देखील सतर्क राहण्याचे निर्देश. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती. सुधारित शासन निर्णय जारी करणार. हिंदी भाषा बंधनकारक असणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा. राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे देखील कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर. 4 मे रोजी ठाकरे भारतात परतणार. दोन्ही भाऊ मुंबईत आल्यानंतरच पुढील चर्चेची शक्यता. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते आग्रही. अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या. पार्ले पंचमतर्फे शिवसेना भवनासह कलानगर परिसरात बॅनरबाजी. राजकारणामुळे नाती तुटत नसतात. ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार. राज ठाकरेंसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक. संजय राऊतांकडून स्पष्ट. मुंबईतल्या सर्व लँड स्कॅमचे बादशहा उद्धव ठाकरे. भाजपच्या कार्यशाळेमध्ये आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका. योगेंद्रची माझ्याशी किंवा अजित पवारांशी तुलना करू नका. योगेंद्रचं आतापर्यंतचं काम चांगलं, इथून पुढे देखील साध्य. योगेंद्र पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या युवकांना शरद पवारांचा सल्ला. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, सुनेत्रा पवार आणि योगेंद्र पवार एकत्र. तर जनतेच्या कामासाठी सरकार प्रतिनिधींशी बोलणं चुकीचं नाही. बैठकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. आमच्याकडे 237 आमदार. युतीमध्ये राहायचं नसणारे बाहेर पडतील, अतुल सावेंचं वक्तव्य. तर सावेंनी माज करू नये. शिंदेंच्या चेहऱ्यामुळेच बहुमताचा आकडा पार केला. बाबूराव कदम यांचं प्रत्युत्तर. मला कुणावर संशय नाही. धमकी प्रकरणी झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. काल मेलद्वारे झिशान सिद्दीकींना जिवे मारण्याची धमकी. तुमची मुलं. मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा निर्णय. मच्छीमारांना वीज दरामध्ये सवलतीसह किसान क्रेडिट कार्ड देखील मिळणार. नितेश राणे यांची माहिती. काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार संग्राम थोपटे भाजपात. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. भोर, राजगड आणि मुळशीतील पदाधिकारी देखील भाजपात दाखल. Cancer Healer Center, a new beginning.